संताजी भाग 24. जिजाऊंनी मनात आणल्यावर अशक्य काहीच नव्हतं. म्हाळोजी आणि संताजीची रुखसत लगेच मंजूर झाली. बघता बघता भाळवणीला म्हाळोजींच्या लेकांचं लगीन उभं राहिलं. मुहूर्त धरला. आप्तांना निमंत्रणे गेली. मित्र हितचिंतक घरचं कार्य समजून राबू लागले. आसपासचे दूरचे देशमुख, पाटील, कुलकर्णी, नाडगौडा, वतनदार, मिरासदार लग्नाला आलेले. चव्हाण, महाडिक, घाटगे, गायकवाड, निंबाळकर, शिर्के, थोरात, इंगळे, काटे, जाधव, यादव सारे पै पाहुणे आले. सोबत त्यांचा लवाजमा 100-200 स्वार हशम. शिवेलगत मोकळ्या माळावर हजारोंनी घोडा ठाणबंद झाला. माणसांच्या गर्दीने माळ फुलला. अली खान, उदाजी मोहिते, हटकरराव देवकाते यांची अखंड धावपळ सुरू होती. कोकण्या, हरिबा, मकाजी, रखमाजी, बाबूराव पवार हे संताजीचे मैतर पडेल तो कामाचा भार उचलत होते. आल्या गेल्यांची सोय लावता लावता नोकर चाकरांची कंबर वाकली. गावात भव्य नवगजी मंडप उभा राहिला. अक्षतेला माणसांचा पूर लोटला. एका मांडवात संताजी, बहिर्जी, मालोजी आणि शाबाजी या चौघांच्या अक्षता पडल्या. मंत्रांच्या पवित्र घोषात, मंगलवाद्यांच्या गजरात संताजीने सोयराबाईच्या गळ्यात माळ घालून मंगळसूत्र बांधलं. उंबऱ्याचं माप लवंडून गोऱ्या नाजूक पावलांनी वाड्यात प्रवेशणाऱ्या चारी सुनांना ओवाळताना उमाबाईंचं काळीज सुपाएवढं झालं. पोरांची लग्न झाली. एक कर्तव्य पार पाडलं हे समाधान त्यांना होतं. वरातीत वाद्यांचा गजर उठला. तुतार्या नादल्या, हलग्या कडाडल्या. ढोलांच्या दणदणाटात सनई चौघड्याचे सूर मिसळले. त्या तालावर अख्खं गाव डोलू लागलं. फटाके चंद्रज्योतींचं दारूकाम झालं. गोकुळ आणि अजनाच्या बरकंदाज पथकांनी बेहिशोब बंदुकांचे बार काढले. कार्य संपल्यावर पाहुणे मंडळी एक करून निघाली तरी लग्न गावकऱ्यांच्या अंगात पुरतं भिनलेलं. गावात 8 दिवस जेवणावळी झडत होत्या. कुणाच्या घरात चूल म्हणून पेटली नाही. मैदानी खेळाचे सामने रंगले. उत्सवासारखं लोकांनी घोरपड्यांच्या लेकांचं लग्न साजरं केलं. देवकार्याच्या वेळी डोक्यावरचा पदर तोंडावर आणखी पुढे ओढून सोयरा लाजाळूच्या झाडासारखी संताजीच्या शेजारी बसलेली. त्यातून तिचं काय दर्शन होणार? 1-2दा तिच्या अंगाचा चोरटा स्पर्श तेवढा झाला. दाजी, वहिनी आम्हाला कधी दाखवणार? मैतरांची थट्टा सुरू झाली. संताजी म्हणाला, आधी मला नीट बघू दे तिला. तुम्ही काय मध्येच घाई लावली एवढी? सगळे त्यावर खळाळून हसले. संताजीच्या मनाला उगीच हुरहुर लागल्यासारखी. काळजाची तार छेडल्यागत होत होतं नि त्यातून उठणारे तरंग गोड वाटत होते. एरव्ही नारीशी नजरानजर झाली की मान आपसूक खाली झुकायची त्याची. नजर धरतीचा धांडोळा घ्यायची. पण एक तरुण स्त्री पत्नी म्हणून आयुष्यात येणं हा काही निराळाच अनुभव होता. पहिल्या भेटीत तिच्याशी काय बोलावं, कसं वागावं हाच विचार सारखा मनात येत होता. सोयराला पाहायला, तिच्याशी बोलायला तो अगदी आतुर झाला होता. लग्नानंतर 5व्या की 6व्या दिवशी रात्री त्याला बाजूला घेत उमाबाई म्हणाल्या, सुनबाईच्या खोलीत जा, तिची विचारपूस कर. बिचारी बावरली असेल. संताजी काहीही न बोलता खाली मान घालून घुम्यासारखा उभा राहिला. त्याच पुढे म्हणाल्या, जाईच्या फुलासारखी नाजूक पोर व्यायांनी दिली ते तिचं आयुष्य चांदण्यागत फुलावं म्हणून. नातं झाल्याने माणूस काही लगेच आपलं होत नाही. त्याला माया लावावी लागते, प्रेम द्यावं लागतं. आता ती जबाबदारी तुझी. संताजी शय्यागृहात आला. फुलांच्या माळांनी भिंती सजवलेल्या. खोलीभर त्या फुलांचा सुगंध दरवळत होता. दाराला कडी घालून तो सजवलेल्या शय्येकडे आला. नव्या कोऱ्या शालूत अंग लपेटलेली सोयरा गुडघ्याला दोन्ही हातांची कवळ घालून अन हनवटी गुडघ्यावर विसावून अवघडून बसली होती. तो जवळ येताच आपलं अंग तिनं आणखी चोरलं. हात लावला तरी हरिणीच्या पाडसासारखी ती दचकून उठेल असं त्याला वाटलं. अलगद तिच्या शेजारी बसत तो म्हणाला, सोयरा, अगं डोळे उघडून एकदा बघ तरी माझ्याकडे. पण ती गप्पच. खाली घातलेली मान तिने वरही उचलली नाही.
भरजरी शालूतून लाल मेहंदीची रेखीव नक्षी काढलेली तिची गोरी निमुळती पावलं, हाताची भरल्या पेरांची लांबसडक बोटं तेवढी दिसत होती. न राहवून त्याने तिचे हात हाती घेतले. तर्जनीने तिची हनुवटी वर उचलली. चाफ्याच्या फुलासारखा तिचा ताजा टवटवीत चेहरा त्याला दिसला. काळेभोर डोळे विस्फारलेले. तिच्या नाजूक चाफेकळी नाकातली नथ थरथरत होती. पोवळी लालसर ओठ विलग झाल्याने तिच्या पांढऱ्या शुभ्र रेखीव दंतपंक्तींचं दर्शन होत होतं. पुढे होत हळूच त्याने तिला जवळ ओढलं आणि आपल्या दणकट बाहूत तिची कोवळी काया कवळली. तिच्या रेशमी केसांवरून हात फिरवला. त्याच्या राकट स्पर्शाने तिचं अंग मोहरलं. अर्धोन्मिलित नेत्राने त्याच्याकडे पाहत आपली मान तिनं त्याच्या खांद्यावर टाकली. अगये लाजाळूबाई, आईशी तरी नीट बोललीस की तिथेही अशीच मान खाली घालून बसलीस? त्यांच्याशी वागता बोलताना लाज कसली? संताजीने सुटकेचा निश्वास सोडला. सोयरा बोलू लागली होती. सासू सुनेचे सूर लगेच जुळले वाटतं. काय म्हणाली आई? तुमच्याविषयीच सांगत होत्या. काय? तुमचा स्वभाव, आवडीनिवडी. सोयरा बोलता बोलता अंमळ घुटमळली. बोलावं की बोलू नये या विचाराने. मग म्हणाली. त्या म्हणाल्या, उलीसे तापट हट्टी असलात तरी मनाने तुम्ही खूप चांगले आहात. मनाने कसा आहे कुणास ठाऊक, पण तापट हट्टी आहे एवढं खरं. माणूस म्हटला की काही ना काही दोष असणारच. आपण त्याचे गुण तेवढे पाहावेत. तरी त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष कसं करता येईल? आणि कुणीतरी सांगितल्याशिवाय ते दोष त्याला कळणार कसे? न कळायला काय झालं? माणूस म्हणजे काय ढोर आहे? तिचं उत्तर फटकेबाज होतं. त्याला वाटलं ही नुसतीच लाजाळूची वेल नाही, चांगली कडाडती बिजली आहे की. सोयरा पुढे म्हणाली. अहो, राग, लोभ, आग्रह, दुराग्रह ही भावना देवादिकांना चुकली नाही, तिथे आपण कोण? अशा गोष्टी आपण फार मनावर घेऊ नयेत. सोयरा नुसती सुंदर नव्हती, तेवढीच समंजसही होती. बोलकी असली तरीही बडबडी नव्हे. शांत शोषिक असली तरी स्वभावाने शेळपट नव्हे हे संताजीला उमगलं. भाळवणीला दिवस मजेत जात होते. प्रत्येक क्षण सुखाचा, आनंदाचा वाटत होता. असाच एके दिवशी संताजी झुंजरक्याच्या वेळी नेहमीसारखा रपेटीला निघाला. त्याचा लाडका घोडा माणिक दुडक्या चालीने येरळा नदीच्या दिशेने दौडू लागला. पौषातली मी म्हणणारी थंडी. नदीकाठी असलेल्या उसाच्या फडात रात्रभर कोंदलेला गच्च गारवा वाऱ्यासवे बाहेर पडत होता. शेतातली पिकेही काकडलेली. तांबडं फुटलं तशी उगवतीच्या क्षितिजावर शेंदरी रंगाची प्रभा फाकली. झाडांच्या उबेला विसावलेली पाखरे चिवचिवत निळ्या नभात भराऱ्या मारू लागली. लाल भडक सूर्यबिंब हळूच क्षितिजावर डोकावलं. त्याची कोवळी उन्ह सृष्टीवर पसरताच काळोखाचा तवंग हटला. उगवायची घाई झाल्यासारखा सूर्य बघता बघता हातभर वर आला. उन्हाच्या उबदार स्पर्शाने तृणपाती तरारली. त्यांच्यावरचे दहिवरांचे थेंब मोत्यासारखे चमकू लागले. रात्रभर आसऱ्याला दडलेले कीटक उड्या मारू लागले. काढणीचा हंगाम सुरू होता. जोंधळा कापून शेतात जागोजाग त्याच्या पेंढ्या बांधून ठेवलेल्या. काही वावरात दाण्याने टिच्चून भरलेल्या कणसांचा भार पेलत जोंधळ्याची धाटे अजूनही मेटाकुटीने उभी होती. कापणीला आलेल्या गव्हाची पांढरी तांबूस राने वाऱ्याने सळसळत होती. पाखरांचे थवेच्या थवे पिकांवर घिरट्या घालू लागले. त्यांना हाकलण्यासाठी शेतकऱ्यांच्या हाळ्या सुरू झाल्या. मचाणावरून गोफणी भिरभिरू लागल्या. सकाळचा हा सुंदर देखावा डोळ्यात साठवत संताजी नदीकाठी आला. सारा परिसर निर्मनुष्य, शांत. निसर्गाने जणू निस्तब्ध मौन धारण केलेलं. माणिकला चरणीला सोडून दवमाखल्या ओल्या गवतावर संताजी निवांत बसला. अंगातली थंडी कमी झाली तरी नाकाचा शेंडा आणि हाताची बोटं अद्याप गार लागत होती. डोळे मिटून काही वेळ त्याने शिवमंत्राचं पुनश्चरण केलं. ओम नमः शिवाय.
विरक्त एकांतवासी, अवघ्या विश्वाचा लय घडवण्याचं सामर्थ्य धारण करणारा, पण जनकल्याणाचा भार वाहणारा मंगल मनोहारी शिव हे संताजीचं उपास्य दैवत होतं. शिवभक्तांचा कैवारी, अनाथांचा नाथ, जितका उदार तितकाच प्रलयंकारी. तांडवाच्या एका तडाख्यात पृथ्वी आणि आकाश कंपायमान करणारा त्रैलोक्यस्वामी. संताजीच्या मिटल्या डोळ्यांपुढे लाल पिवळ्या रंगाची आभा पसरली. तेजाच्या सहस्रावधी तरंगांवर स्वार झालेलं नीलवर्णाचं भव्य शिवरूप नेत्रापुढे साकार होऊ लागलं. ते रूप जटाधारी, भस्मविलोपित, मृगचर्मकटीधारक होतं. रम्य प्रभाती, स्पष्ट धीरगंभीर स्वरात होणारं मंत्राचं पुनश्चरण शरीरात नाद निर्माण करू लागलं. धूपाचा सुगंध पसरावा तसा श्रद्धेचा पवित्र भाव मनात दरवळू लागला. आणि एवढ्यात धावत्या घोड्यांच्या टापांचा कडाडता आवाज संताजीला अगदी जवळून ऐकू आला. डोळे उघडून त्यानं पाहिलं. 7-8 वर्षांचं एक पोर भरधाव घोडा फेकत जात होतं. घोडा जातवान, रुंद पाठीचा. त्यावर स्वार झालेलं ते एवढंसं पोर घोरपडीसारखं त्याला घट्ट चिटकून बसलेलं. त्याची पिटुकली शेंडी हवेत उडत होती. उजवा हात उंचावून पट्टीच्या स्वारासारखं ते दौडत होतं. संताजीला भीती वाटली. हे कार्टं मांड सोडून उडून पडलं तर मरेल. याच्या अंगात एक हाडधड शिल्लक राहणार नाही. हा विचार त्याच्या मनात आला. तोच उलटी दौड मारत आलेलं ते पोर जाता जाता त्याच्याकडे बघून खुदकन हसलं. संताजी चिडला. पागेतले सईस मोत्तद्दार घोड्यांना रपेट घडवून नदीकाठावर जिथे पाणी पाजण्यासाठी घेऊन आले होते तिथे तो गेला आणि पागेचा हवालदार आझम खानावर कडाडला. खान, या कार्ट्याच्या हाती मस्तवाल घोडा दिला कुणी? मीच दिला मालिक. वेड लागले की काय तुम्हाला? एवढंसं ते पोर पडलं बिडलं म्हणजे? मालिक, घोडसवारीत चांगला तरवेज झालाय तो. बच्चा बहुत जानदार है. घोड्यावर बसायची जिद्द रोज करतो. त्याची रपेट तुम्ही पाहिली असेलच. आझम खान हा पागेचा जाणता माणूस. अली खानासारख्या पट्टीच्या घोडेस्वाराचा तो मुलगा. तो सांगतोय म्हटल्यावर विश्वास ठेवणं भाग होतं. तरी संताजीनं त्याला सुनावलं. ते काही असो, त्याच्या जीवाला काही झालं तर तुम्ही जबाबदार असाल हे लक्षात ठेवा. उद्यापासून त्याची रपेट बंद करतो मालिक. नंतर संताजीने त्या पोराची काही वास्तपुस्त केली नाही. 2-1 दिवसांनी पहाटेच्या रपेटीसाठी तो निघाला तेव्हा ते पोर त्याच्या घोड्याची ओठाळी धरून पागेच्या दारात हजर. काय रे, का उभा आहेस इथे? त्याने दरडावलं. तुमचीच वाट बघतोय. आझम चाचा म्हणाले की घोड्यावर बसायला तुमची परवानगी नाही. नाही बसायचं तू घोड्यावर. हातभर उंची नाही नि बेफाम घोडा पळवतोस. रपेट मी चांगली करतो. करून दाखवू तुम्हाला? नको. कुणाचा मुलगा तू? आपल्या वाड्यावर देवघराच्या पूजेसाठी ब्राह्मणाची गंगाबाई आहे ना, ती माझी आई. माझं नाव नारायण. गंगाबाईचं नाव ऐकताच संताजीला 2-1 वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग आठवला. कुटुंबासह कर्नाटकातून देशावर परत येताना वाडीकर सावंतांच्या वाड्यावर 1 दिवसाचा मुक्काम पडला होता. तिथून निघून आंबोलीचा घाट पार केल्यावर गंगाबाईची भेट झाली होती. घाटाची चढण चढून माणसं जनावरं थकून गेलेली. सूर्य माथ्यावर आलेला. घाटाच्या उतरणीवर एक आमराई लागली. 5-50 डेरेदार आंबा मोहराने घमघमत होता. जेवणं इथंच करावीत नि आंब्याच्या गार सावलीला घडीभर अंग टाकून पडावं असं साऱ्यांना वाटू लागलं. थकलेले हशम राऊत सावलीच्या ओढीने तिकडे निघाले. माणूस काणूस नसलेल्या त्या निर्मनुष्य रानात पदरात लहानसं मूल घेऊन एक बाई आंब्याच्या बुडाला पाठ टेकून बसलेली दिसली. असेल इथल्याच कुठल्या तरी वाडी वस्तीवरची, सावली बघून बसली असेल असं संताजीला वाटलं. ए बाई, इथून उठ नि दुसरीकडे बस. हशम तिच्यावर डाफरले. बाई बावरली. पोराला मिठीत आणखी घट्ट धरून टकमका इकडे तिकडे पाहू लागली. तशा 2 बटक्या पुढे सरसावल्या. अगं ये बया, सांगितलेलं कळत नाही व्हय तुला? हिथं मालकिनीचा तंबू गाडायचा आहे. तिकडं लांब जाऊन बस. खबरदार तिला कुणी काही बोलाल तर. बसू द्या तिला, संताजी चढ्या आवाजात म्हणाला. तोवर उमाबाई मेण्यातून उतरून तात्पुरत्या उभारलेल्या तंबूच्या आडोशाला आल्या.
पदराने घामेजलेलं तोंड पुसत त्या बहिर्जीला म्हणाल्या, कोण आहे ती बघ तरी, भूतासारखी एकटीच रानात बसलीये. बहिर्जी उठला. थोड्या वेळाने परत येऊन म्हणाला, कोकणातून आलीये. घाट उतरून नुकतीच इथे येऊन टेकलीये. एकटीच? सोबत कुणी पुरुष माणूस नाही का तिच्या? नसावा. नाहीच बहुधा. तुझं काम असंच अर्धवट. दाजी, तू जा. कोण, कुठली, कुठं चाललीये सारं विचारून ये. संताजीला पाहून बाईने डोक्यावरचा पदर आणखी पुढे ओढला. तिचं जे काही ओझरतं दर्शन झालं त्यावरून ती रूपवान, नाकी डोळी नीटस वाटली. वय 25च्या आसपास असावं. मांडीवर झोपलेलं तिचं 4-5 वर्षांचं मूल पदराच्या फटीतून पडल्या जागी भेदरून संताजीकडे बघत होतं. त्याच्या भोकरासारख्या टप्पोऱ्या डोळ्यांशी नजरानजर होताच संताजी हसला. ते पोरही खुदकन हसलं. बाई, आम्ही भरल्या घरची माणसे आहोत. घाबरू नका. तुम्ही कुठल्या, कुठून आलात, कुठे निघालात? बाईचं एक नाही, दोन नाही. बाजूला ठेवलेलं बोचकं ओढून तिनं मांडी खाली घेतलं. तिच्या पिवळ्या कृष्णमनगटातली काकणं किणकिणली. रानात एकट्या दुकट्या बसलाय म्हणून चौकशी करायला आमच्या आईसाहेबांनी पाठवलंय मला. ही माणसं चांगल्या घरची आहेत याची खात्री पटताच धीट होऊन ती सांगू लागली, मी म्हापणच्या जोशांची सून. जोशी मूळ वरवड्याचे. 2 पिढ्यांपूर्वी म्हापणास येऊन राहिले. हे म्हापणच्या कुलकर्ण्यांकडे गुमास्ते होते. त्यांच्या तनख्यात निर्वाह कसा बसा व्हायचा. गुदस्ता एवढ्याशा आजाराने यांचा काळ झाला नि मी एकटी पडले. एवढंसं हे पोर पदरात. म्हापणास राहून चरितार्थासाठी घरकामं केली, भिक्षा मागितली, पण निभेच ना. उपास फार पडू लागले म्हणून मनाचा हिय्या करून म्हापण सोडून देशावर निघाले. भडाभडा बोलून बाई गप्प झाली. तुमच्या यजमानांचं नाव काय म्हणालात? चवड्यावर बसून तिथेच पडलेल्या काडीने भुईवर रेघोट्या ओढत संताजीने विचारलं. लोक त्यांना महादजी पंत म्हणत. मी त्यांची बायको गंगा. घरातलं मांजर बाहेर हाकलावं तसे शब्द तिने मुखाबाहेर लोटले. तुमच्या या मुलाचं नाव? नारायण. तुम्ही आता निघालात कुठे? घाटावर जायचं एवढं ठरवलंय. तिकडे काही काम मिळेल. लोकांच्या घरची उष्टी खरकटी काढायची ही माझी तयारी आहे. संताजीने सारी हकीकत सांगताच उमाबाईंचं मन द्रवलं. भविष्याचा आदमास नसलेली ही बाई घाटावर जाणार म्हणते. घाट इथून तिथून पसरलाय. ही तरणी-ताठी विधवा कुणाकडे कशी राहील? हिचं देखणं रूप पुरुषांच्या वखवखलेल्या नजरांचा सामना कसं करू शकेल? बाईने दुनियेचा काहीच धांडोळा घेतलेला दिसत नाही. कुळंबीन धाडून उमाबाईंनी तिला बोलावून घेतलं. जवळ बसवून तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. चिंता करू नकोस हो. चोच देतो तो चाराही देतो. लागेल सारं हळूहळू मार्गी. आमच्यासोबत येशील? उमाबाईंच्या कनवाळू बोलांनी गंगा गहिवरली. तिच्या डोळ्यातून घळाघळा आसवे ओघळू लागली. का रडतेस? अगं पोटी एवढा लखलखता हिरा दिलाय देवानं. तोच उद्या तुझ्या कष्टांचे पांग फेडील बघ. गंगाचा फिकट चेहरा फुलला. तिचा शालीन स्वभाव, मर्यादाशील वागणं, मर्जी राखून बोलणं उमाबाईंना आवडलं. त्यांनी तिला आपल्या वाड्यावर राहायला जागा दिली. आपले उपाध्ये कृष्णम भटांना त्या म्हणाल्या, पोर फार गुणाची. तुमची लेक मानून सांभाळा. लागेल तो खर्च वेच आम्ही आमच्या खाजगीतून देऊ. देवघराच्या चाकरीवर राहील. तुम्हालाही हातापोती मदत करील. तेव्हापासून म्हापणच्या जोशांची स्त्री गंगा घोरपड्यांची आश्रित झाली. भाळवणीला खंडेरायाच्या मंदिराशेजारी कृष्णम भटांसाठी राहतं घर बांधलेलं. त्यातली एक खोली तिच्या वाट्याला आली. पोटाची सोय झाली. डोक्यावर छत्र लाभलं. देवघराच्या व्यवस्थेचं मनाजोगतं कामही मिळालं. संताजीला क्षणात हे सारं आठवलं. त्या पोराविषयी एक वेगळीच आपुलकी आता त्याला वाटू लागली. त्याची समजूत घालत तो म्हणाला, हे बघ नारायण, वयाने अजून खूप लहान आहेस तू. घोडा हे अवखळ जनावर असतं. कधी बिथरेल सांगता येत नाही. थोडा मोठा हो म्हणजे. थांबा हं आबासाहेब, तुमच्या माणिकलाच इथल्या इथे मी कसं रिंगण काढायला लावतो ते बघा. संताजीच्या परवानगीची वाटही न बघता नारायणानं माणिकच्या पाठीवर झेप घेतली.
संताजीशिवाय माणिक पाठीवर कुणाला ठरूच द्यायचा नाही. खिंकाळून लगेच तो मागच्या पायांवर उभा राहिला. तिथल्या तिथे उड्या मारून पाय हवेत झाडून आपला राग तो व्यक्त करू लागला. त्याची मान खाजवून घनदाट आयाळ गोंजारून तोंडाने नाही तसले चमत्कारिक आवाज काढून नारायण त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. अन नवल म्हणजे माणिक शांत झाला. मुकाट पागे पुढच्या मैदानाला तो रिंगण घालू लागला. संताजी स्तिमित होऊन ते पाहत होता. नंतर कौतुकाने तो बोलला, शाब्बास नारायण, आज तू कमाल केलीस गड्या. मग देणार ना मला रपेटीची परवानगी? दिली समज. लगेच त्याने आझम खानाला फरमावलं, याला घोडदौडीचं उत्तम शिक्षण द्या. हत्यार चालवायला शिकवा. जी मालिक, अब हो गया ना यकीन आपको? जरूर. या पोराला चांगलं घडवा. नारायण, यापुढे तुला जे हवं ते तू मला मागत जा. मागेन ते द्याल? जरूर देऊ. मला माझ्या हक्काचा घोडा द्या. दिला. खान, पागेतला सगळ्यात उत्तम घोडा याच्या हवाली करा. जी मालिक. भाळवणीहून राजगडाकडे निघताना संताजीने नारायणाच्या शिक्षणाची पूर्ण व्यवस्था केली. भाग 24 समाप्त.